नमस्कार. आज आपण टोमॅटोची कढी करणार आहोत. त्यासाठी हे 8 ते 9 टोमॅटो मध्यम आकाराचे घ्यायचे आहेत आणि हा मध्यम आकाराचा एक बटाटा घ्यायचा. हे बघा असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचेही तुकडे केलेले आहेत आणि 1 चमचा जिरा आणि 1 चमचा हळद टाकलेली आहे. ह्याला 5 ते 6 शिट्या मारून घ्यायच्या आहेत कुकरला लावून. असे ना उकडून घेतले 6 शिट्या मारून घेतलेल्या. त्याच्या घेतलेल्या आहेत 6 ते 7 आणि 20 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता. आता ह्याची आधी आहे ना मी भरड करते. मिरची आणि लसणाची भरड केली आहे. तर त्याच मिक्सरमध्ये आपल्याला हे घालायचंय आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे. बारीक वाटून घेतलेलं आहे. पण टोमॅटो कुकर मधनं काढल्यानंतर एकदम थंड व्हायला पाहिजे ना. आता मिक्सरचं झाकण उडेल गरम गरम जर वाटलं तर. आता कढई तापत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचे. तेल तापल्यानंतर मिश्रणाच्या डब्यातली 2 चमचे मोहरी घालायची. त्याबरोबरच ही उडदाची डाळही घालायची. 2 चमचे जिरं घालायचे फोडणीला आणि पाव चमचा मेथीचे दाणे घालायचे. गॅस लोच ठेवायचा आणि 1 चमचा हिंग घालायचे. त्यावरती कढीपत्ता घालायचा. फोडणी चांगली झाली ना तर हे वाटण जे आपण टोमॅटो वाटलेत ना ते टाकायचे आणि त्यावरती मिक्सर मधलंच पाणी टाकायचंय. कारण आपल्याला हे भातासोबत खायचं आहे ना. एकदम पातळही नाही करायचं आणि एकदम घट्टही नाही ठेवायचं. आणि मीठ चवीनुसार मीठ घालायचंय. 5 ते 7 मिनिटं छान उकळून घ्यायचंय. छान उकळी आल्यानंतर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून बंद करून टाकायचं गॅस. अशी ही टोमॅटोची कढी तयार आहे. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.